ठाण्यातील 2800 कोटींचं टीडीआर प्रकरणी ठाणे महानगरपालिका मॅनेज असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। वन खात्याची भूमिका संशयास्पद आहे। वन खात्याला कोर्टात जाण्याची परवानगी सरकारने दिलीच नाही असा आरोप यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला। तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाही मराठीशी बोलताना काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूया। ते जे पार्क रिझर्वेशन 193 एकर वरती पार्क हे मुंबईत कुठे 193 एकरवर पार्क म्हणजे ठाण्यामध्ये कुठे आले। आता जे पार्क रिझर्वेशन पण डोंगरावर जिथे पूर्वी एकेकाळी क्वारी चालवत होती आतापर्यंत तिथे जमीन कसली जाते तिथे कसं आलं पार्क रिझर्वेशन। मूळ मालकाने 30 एकर जमीन मागितली होती, 193 एकर जमीन कोणी मागितलेली आणि हे काय झालंय हे कुठलं की मालकाने आणि म्युन्सिपालिटीने कॉम्प्रोमाइज केलं आणि मग ठीक आहे मग देऊन टाकलं। म्हणजे मला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती मला दुःख व्यक्त करायचं आणि असं कशी झाले पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना म्हणजे ठाण्यामध्ये घोटाळ्यांची मालिका सुरू आहे। वन खात्याने जायला पाहिजे होता, महापालिका गेली आणि कॉम्प्रोमाइज करून परत आली। म्हणजे महापालिकेवरती कोणाचा दबाव आला? कमिशनर एवढा मोठा निर्णय कसा घेऊ शकतो? 2800 कोटी रुपयाचा टीडीआर देण्याचा निर्णय कमिशनर नाही घेऊ शकत। कमिशनरवर कोणाचा तरी दबाव असणार। त्यामुळे आपण दोघं मिळून लढाई लढू।